असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज जे खुंकार म्हणताना आमच्या घरात आम्ही पालाला ठेवतो. समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून. आणि ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी MIM छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे. असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावटसाठी ठेवतो. असे तोपांना कोणी घाबरत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक. तुमच्यावरती हैदराबादमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. मला एक गोष्टी सांगा, मी म्हणून तर सांगताय की MIM आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे. आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे. तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत जेव्हा उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालीसा वाचन करण्यामध्ये 14 दिवस मला जेलात टाकलं होतं. तो काँग्रेसकडनं आणि MIM कडनं काय अपेक्षित आहे? ते खुलेआम धमक्या देत आहे. आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे, मी सांभाळून ठेवला आहे छोटेला. छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन. त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत. एवढे हेटरेट स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल नाही होत. पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि MIMचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे. पण मला एक गोष्टी माहीत आहे, आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही. थोडं स्पष्ट असतं. तुम्ही आत्ता बोलताना असं म्हणाले की खुंकारला आम्ही मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे 100% माहीत आहे की घरात आपण काय पालन करतो म्हणून आणि कोण खुंकार असते घरात. जलील हे म्हटले की तुम्ही चीफ लेडी आहात, तुम्ही व्हायरस आहात, जिथं जाल तिथं तुम्ही वातावरण घालता. मला वाटते औरंगजेबची औलादकडनं हेच अपेक्षित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते. कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबच्या कबरावर येऊन चत्तर चढवण्याचं काम करतो आहे. ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळेपर्यंत दुखवले होते, काढून फेकले होते, त्या महाराजांना मानणारे आम्ही लोक आणि त्यांचे विचार आमच्या मनात आहे. तर या औरंगजेबची औलाद काय म्हणते त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही. यावेळी संभाजीनगरमध्ये आज संभाजीनगरची जेवढी जनता आहे त्यांना माहीत आहे की 5 वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे यावेळीच त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही. अरे दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते. माझी सैनिकाची मुलगी आहे, मी छटाकभरच आहे. कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते आणि त्या परिवाराची मुलगी आहे मी. हे पिक्चर नाही आणि तुम्ही शूटिंग सारखं करता. मी छटाकभर आहात आणि तुम्ही 100% आहे. 140 कोटी जनतामध्ये ते 20 कोटी 25 कोटी नाही आहे. ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहे. तर दम बर्दाश्त करणार नाही कोणी. ते म्हणतात की हा काही सिनेमा नाही आणि काही शूटिंग नाही आहे. मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे. तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेबची औलाद आहे. एक शेवटचा प्रश्न की हैदराबादच्या गुन्ह्यावर तुम्ही पुढचं पाऊल काय असेल? मी ते खुलेआम म्हटलं आहे की मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे. जेव्हा मी म्हटलं होतं मुंबईत जाणार आहे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी तर मुंबईत पोचली होती आणि त्याच बरोबरीने यावेळीच मी म्हटलं आहे की हैदराबाद में आने वाली हूँ, जिसमें दम होगा वो रोक के दिखाएगा. हैदराबाद जाणार आहे मी. हा इशारा देताय त्या दोघांना? माझा इशारा समजा की जय समजाचे ते समजा. मातोश्री समोर ठिय्या मांडला होता. हैदराबाद ना हैदराबादला पाकिस्तान नाही होऊ देणार आहे आम्ही. हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही. आमच्या देशाचं कोणताही अंग पाकिस्तानमध्ये त्यांना मिसळू देणार नाही. घरासमोर अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद. ओके चला.